तर अभ्यासालाच वेळ मिळत नाही। स्कूलमध्ये खूप होमवर्क असतो, आमचा टाइम मॅनेज होत नाही, कारण ट्युशन क्लासेस, स्कूल आणि होमवर्क हे करता करता पूर्ण दिवस निघून जातो। सर 28 दिवसात पेपर आले फर्स्ट टर्मचे, आम्ही करायचं तरी काय करायचं, सर टाइम टेबल बनवून द्या। असे खूप सारे प्रश्न मुलांच्या डोक्यात आहेत। आणि मी सांगू का, हे प्रश्न नाही तर हे कारण आहे अभ्यास न करण्याची। आता मी तुम्हाला सांगतो की या सगळ्यांमध्ये पण तुम्हाला अभ्यासासाठी 4 ते 5 तास मिळू शकतात। कसे, मी सांगतो। जी गोष्ट आपल्याला करायची असते त्यासाठी वेळ नसतो मिळत, त्यासाठी वेळ काढावा लागतो। आणि ही गोष्ट तुम्हाला समजायची असेल तर या व्हिडिओचा टायमिंग पाहून घ्या। रात्रीचे 12 वाजले आणि व्हिडिओ आता सुरू झालाय। आणि हे सगळं का होत आहे, कारण मला YouTube सक्सेसफुल करायचं आहे, म्हणून मी हा वेळ काढतोय। कुठून काढतोय तर माझ्या झोपेतून काढतोय। तर चला आता प्लॅनिंग दिवसाची कशी करायची ते तुमच्यासाठी बघूया। तर यासाठी फक्त 3 स्टेप आहे। सगळ्यात पहिली स्टेप आहे अंडरस्टँड युअर डे। अंडरस्टँड युअर डे म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही दिवसात काय काय करता। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करत असता तुम्हाला समजत नाही। तुमच्या सकाळी उठण्याच्या टाइम पासून तर झोपण्याच्या टाइम पर्यंत आणि झोपेचा टाइम, या सगळ्या गोष्टी एका पेजवर लिहा। पेजवर लिहा म्हणजे तुम्ही सकाळी उठता किती, उठल्यापासून तुमचं पहिलं काम सुरुवात किती वाजता करता, ते पहिलं काम सुरुवात करण्यापासून तुम्ही फ्रेश व्हायला तुम्हाला किती वेळ लागतो, त्यानंतर तुम्ही सुरुवात पहिले काम दिवसाचं कोणतं काम करत असता, क्लास कधी असतात, जाता किती वाजता, परत किती वाजता येता, क्लासमध्ये काय काय करता, सगळ्या गोष्टी। असं नाही लिहायचं की मी सकाळी 7ला जातो नंतर 10:30 वाजता क्लासवरून परत येतो, मग 12 वाजता स्कूलला जातो, 5ला परत येतो, असं नाही। तर त्या क्लासमधील पिरियडमधील एक गोष्ट, एक मिनिट तुम्हाला लिहायचं आहे। आय नो हे लिहायला तुम्हाला अर्धा पाऊण तास 1 तास लागेल, पण हे लागू द्या। प्रत्येक गोष्ट लिहा की तुम्ही सकाळी उठता कितीला, बेड वाजून उठल्यापासून तुम्हाला टॉयलेट पर्यंत जायला, पहिली सुरुवात करायला, ब्रश करायला किती वेळ लागतो, इथूनच तुमचा वेळ निघेल। मग ह्या गोष्टी लिहा। लिहिल्या झालं, चलो सुरुवात करा। व्हिडिओ पॉज करून ह्या गोष्टी लिहून घ्या, कारण ह्याच गोष्टी तुम्हाला कामात पडतील। ह्या प्रत्येकासाठी गोष्ट आहे, विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये कामात पडेल। आणि मी पण स्वतः हेच फॉलो करतो, जेव्हा पण मला असं वाटतं की शिट यार आता वेळ मिळत नाही काम करण्यासाठी, मिळतो तो वेळ, चला करा, लिहा पटापट। लिहिलं, चलो आता सेकंड स्टेप, एलिमिनेट। पटापट त्याच्यामधून ज्या ज्या गोष्टी बिना कामाच्या आहे, बिना कामाच्या समजतात ना, ज्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला होत नाहीये त्या गोष्टी पटापट एलिमिनेट करा। लवकर पटापट एलिमिनेट करा, पटापट एलिमिनेट करा। एलिमिनेट करा म्हणजे काय करा, की जर अशी एखादी गोष्ट असेल, सकाळी उठल्यापासून मी काय करतो माहितीये का, घरी पप्पाचा मम्मीचा मोबाईल असतो, मग मी त्याच्यावरती की थोडा रील्स पाहतो, शॉर्ट्स पाहतो, काहीतरी स्टेटस पाहतो, मग तो फालतू जागा नाही। एलिमिनेट करा, पटकन एलिमिनेट करा, लवकर आत्ताच लगेच एलिमिनेट करा। झालं। दुसरी गोष्ट, सर स्कूलमध्ये ना मला की नाही थोडंसं कसं लवकर जायला आवडतं, कारण सकवर गेलो की नाही असे मुलं उभे असतात, थोड्या मुली उभ्या असतात, असं उभं असतो, गप्पा डप्पा होतात, असं कुठंतरी पाहिलं की असं गोड फील होतं मला, म्हणून मी स्कूलमध्ये लवकर जात असतो। काही गरज नाही, कशाला जायला लागते लवकर स्कूलमध्ये, एलिमिनेट, काही गरज नाही स्कूलच्या एक्झॅक्ट टाइमवर जायचं। सर ट्युशन क्लास सुटले की नाही आम्ही मित्र बाहेर उभे असतो, जोपर्यंत सगळ्या मुली जात नाही ना तो मग आम्ही त्यांच्या मागे मागे घरी येतो, असा फालतूपणा नाही। एलिमिनेट, पटकनी ज्या ज्या गोष्टी बिनकामाच्या असतात, ज्या गोष्टी तुला गोड वाटत आहे पण त्या कामाच्या नाहीये, त्या सगळ्या एलिमिनेट कर, कट कर त्यातून। केला कट, मस्त कट करायचे, बस आरामशीर कट करा। तुम्हाला जे जे वाटते बिनकामाचे ते कट करा, व्हेरी गुड, झालं कट। तिसरी गोष्ट, सॉर्टिंग। सॉर्ट म्हणजे काय करा, तर आता अरेंज करा। अरेंज करा म्हणजे कोणती गोष्ट कामाची आहे, कोणती गोष्ट बिनकामाची आहे, हे झाल्यानंतर दुसरी गोष्ट कोणती किती जास्त कामाची आहे आणि कोणती त्यापेक्षा जास्त कामाची आहे, कधी कामाची आहे, यानुसार त्या टायमिंगचं सॉर्ट करा। सॉर्ट म्हणजे आता तुमचं झालं असेल सगळं रेडी, सॉर्टिंग कशी करायची मी सांगतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रायोरिटी द्यायची, ती म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट स्टडी टायमिंगला। कशाला, स्टडीला। आता तुमच्याकडे बराचसा मधामधात गॅप तयार झाला असेल की इथं मला मिळतो, तिथं मला मिळतो, तिथं मला मिळतो, आता त्यानुसार सॉर्टिंग करा अभ्यासाच्या टायमाची। अभ्यासाच्या टाइम म्हणजे जिथं जिथं तुम्ही एकदम सायलेंटली अवेलेबल आहे तुम्हाला टाइम, की आजूबाजूला कोणीच नाही, खूप शांतता आहे, त्या वेळेमध्ये तुमच्या अशा अभ्यासाचा हे टाका की जो तुम्हाला शांततेत करावा लागतो। लाईक कोणता सब्जेक्ट, जसं हिस्ट्री जिओग्राफीचं लर्निंग झालं, सायन्स लर्न करायचं आहे, मग तशा ठिकाणी तो टाका। झालं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जिथं थोडंसं कलकल असते किंवा तुम्ही टायर्ड फील करता, थकलेले आहे, तिथं मॅथ सॉल्व्ह करा। मॅथ सॉल्व्ह करताना काय टेन्शन नसते, आजूबाजूला किती गोंधळ असला तरी तुम्ही मॅथ सॉल्व्ह करू शकता, मग तशा ठिकाणी मॅथचा टायमिंग टाका, काढा टायमिंग टाका। आणि लास्ट करा गोष्ट, ती म्हणजे कॅल्क्युलेट। आता तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, कॅल्क्युलेट करताना तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, LATE, कॅल्क्युलेट करताना असं बरं वाटेल की तुम्हाला दिवसातून 3-4 तास तरी भेटतायत। 3-4 तास म्हणजे आता कुठं भेटतायत सांगतो, तर तुम्ही जे स्कूलमध्ये टाइमपास करत होते, मधात लंच ब्रेक असतो, मग तुमचा लंच 20 मिनिटं होतो, मधात ब्रेक मिळतो, किंवा काही काही टीचर्स असे आहे की ज्यांचं शिकवलेलं तसंही की पचत नाही, आम्ही तसंही त्यांच्या लेक्चरमध्ये टाइमपास करत असतो, मित्रांची गप्पा मारतो, मग त्या जागी त्या लेक्चरमध्ये मी वाचतोय, अभ्यास करतोय,
मग त्या लेक्चरमध्ये सर आता सर समजा कोणतं लाईक हिस्ट्री शिकवतात, मग सर हिस्ट्रीचा जो चॅप्टर शिकवत आहे मी त्याचं रिव्हिजन करून घेत आहे, मग ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला टाइम मिळायला लागेल. मग हा टाइम काढा, अजून पण तुमचा निघाला नसेल तर टाइम निघतो, मग तू कॅल्क्युलेट करा. मी तुम्हाला दाखवणार आहे कुठून कुठून टाइम काढू शकता तुम्ही. मग तू कॅल्क्युलेट करा आणि हा जर टाइम तुमचा 5 आवर्स पर्यंत OURS पर्यंत निघत असेल, 5 आवर्स पर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी टायमिंग निघत असेल तर व्हेरी गुड. निघतो हा टाइम, निघतोच. हा जर अभ्यास सेल्फ स्टडी म्हणतोय, इथं तुम्हाला वाचन करायचंय, लिहायचं नाहीये, तर हा निघत असेल तर व्हेरी गुड. आता जर अजून पण निघत नसेल तर थोडासा झोपीमधून काढा. झोपीमधून काढा म्हणजे जर तुम्ही रात्री 10ला झोपून सकाळी 6ला उठत असाल तर याला थोडं शॉर्ट करा, थोडं बारीक करा. कोणीच मरत नसते 5-6 घंटे झोपल्यानं, मला समजते. गेले 15-20 दिवस झाले, महिना झाले, 4 घंटे 3 घंटे 4 घंटे 3 घंटे काहीच नाही होत. सुरुवातीला वाटतं, नंतर काहीच फरक पडत नाही. तेवढ्याच भरोशावर जिंदगी चालू आहे. म्हणून झोपेतून 2 तास काढा, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. आणि मोस्टली सकाळी निघणं कठीण जात असेल तर संध्याकाळीच काढा. जास्तीत जास्त 5 घंटे झोपायचं. 5-6 काही नाही. फर्स्ट टर्म येईपर्यंत काय फरक पडतोय? विद्यार्थी दशा आहे, एवढं स्ट्रगल करावंच लागतं, प्रत्येक जण करत असतो. चालते 5 घंटे 6 घंटे 5 घंटे 6 घंटे सफिशियंट झोप आहे, खूप झाली 6 घंटे झोप. फक्त ती रेग्युलर ठेवा. असं नका करू की 2 घंटे रात्री झोपतो 3 घंटे दुपारी झोपतो, नाही. 5-6 घंटे कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू झोप. मग ते तुम्हाला जेव्हा घ्यायचे तेव्हा घ्या. रात्री 2ला झोपून 8 वाजता उठले तरी चालेल, किंवा रात्री 10ला झोपून सकाळी 4ला उठले तरी चालेल, तुमच्या इच्छेनुसार. आणि तुम्हाला काही करून तुमच्या दिवसामध्ये 5 घंटे काढले 5 घंटे. आता हे 5 घंटे नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या अभ्यासात 5 घंटे निघतातच. जर तुम्ही सॉर्टिंग गेटिंग हे केलं असेल तर. तुम्ही जर डायरेक्ट व्हिडिओ पाहत असाल मग नाही निघत, इम्पॉसिबल आहे. ते आधी काम करा, नंतर टाइम निघतो. एक गोष्ट लिहून काढावी लागते तेव्हा टाइम निघतो. आता बघा, आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, हे आहे तुमच्या फर्स्ट 5 डेज साठी. म्हणजे कोणता? तुमचा मंडेला डे स्टार्ट होतो, मंडे पासून. तर मंडे पासून फ्रायडे पर्यंतचे हे 5-5 घंटे आहे. किती घंटे? 5 आवर्स इच. आता जो तुमचा सॅटरडे आहे त्या दिवशी मिनिमम तुमच्याकडे 8 आवर्स पाहिजेत. आणि जो तुमचा संडे आहे त्याच्या दिवशी लक्षात ठेवा, संडेच्या दिवशी ज्या दिवशी बिलकुल स्कूल नाही, काही नाही, काहीच नाहीये, त्या दिवशी मिनिमम तुमच्या अभ्यासाचे आवर्स पाहिजेत 13 घंटे. आता तुम्ही सांगता 12-13 घंटे कसं काय होतो? अभ्यासाचा टायमिंग 12-13 आवर्स पर्यंत पाहिजे. या दिवशी बिलकुल स्कूल नाहीये, काही नाहीये, काहीच नाहीये, बिलकुल पिन ड्रॉप 13 घंटे. एवढा टायमिंग पाहिजेच अभ्यासाचा. हो, एवढा पाहिजेच. कारण फर्स्ट टर्म किती दिवसावर आहे? 20-22 दिवसावर आहे. मग फर्स्ट टर्म 20-22 दिवस आहे तर एवढा अभ्यास करावाच लागेल. मग कुठं तुम्ही एवढं जेव्हा करसाल तेव्हा तुमचं किती होईल माहितीये का? हे बघा, हे 5-5 25 घंटे आणि हे किती होतात? 21 घंटे. असे तुमचे 46 आवर्स निघतील मस्त शांततेत. आणि हे 46 आवर्स पर वीक तुम्हाला लागणारच आहे. का लागणार आहे मी तुम्हाला सांगतो. एवढे आवर्स लागतातच, याच्या कमीमध्ये होणारच नाहीये फर्स्ट टर्म. कारण इतक्या जवळ आलाय अंगाशी, आता कसं होईल? या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. मग हा वेळ तुम्हाला काढावा लागेल. आता तुम्ही म्हणता सर टाइम टेबल बनवून द्या की आम्हाला मॉर्निंगला कितीला उठू, कितीला. टाइम टेबल सगळ्यांचा बेटा सेम नसतोच, कधीच सेम नसतो. माझा टाइम टेबल मी काय बनवू? मी रात्री स्वतःच 3 वाजता 2 वाजता झोपतो, 4 वाजता झोपतो कधी कधी. हा व्हिडिओ एडिट करता करता 4-5 वाजतील, मग तेव्हा झोपतो. काय हा टाइम टेबल आहे? नाही, टाइम टेबल सगळ्यांचा सेम नसतो. गोष्ट कशी आहे, तुमचा जो टाइम आहे त्याच्यातून अभ्यासासाठी वेळ असा ओढा, थोडा इकडनं ओढा, तिकडनं ओढा, सगळा ओढा. आणि मिनिमम 46 आवर्स करा. मग या 46 आवर्स मध्ये काय करायचं? सर कोणता अभ्यास करू आम्ही? त्यासाठी आपलं 45 डे चॅलेंज चालूच आहे, त्याच्यानुसार तुमचा अभ्यास चालू द्या. नाही तर स्वतःची प्लॅनिंग करा, मग अभ्यास होतो. आणि तुम्हाला सांगतो, आता हे एवढा तुम्ही टाइम अभ्यासासाठी काढला, सगळं झालं. पण जर समजा तुम्ही हा फालतूपणा केला. काय फालतूपणा केला? की अभ्यास काय करायचा हे ठरवलंच नाही, तर मग होणारच नाही. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण वीक भरण्यासाठी, वीक समजते, पूर्ण आठवड्याभरासाठी तुम्ही काय अभ्यास करणार, किती अभ्यास करणार, कधी रिव्हिजन करणार, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करून ठेवा. यासाठी प्लॅन बनवा की माझं वीकमध्ये हे 3 चॅप्टर हिस्ट्री जिओग्राफीचे, हे 4 चॅप्टर जिओग्राफीचे, 2-3 चॅप्टर पॉलिटिकल सायन्सचे 6 चॅप्टर, मॅथ्सचे 4-5 चॅप्टर. हे एवढं टार्गेट सेट ठेवा की या दिवशी हे, या दिवशी हे, या दिवशी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. एक पेज बनवा, हे लिहिण्यामध्ये 2 तास जाऊ द्या लागलं. आणि हे लिहून प्लॅन तयार झाला की तो मंडे, ट्यूजडे, वेनसडे असं चिटकवून ठेवा. आणि त्या प्लॅननुसार पूर्ण दिवस चालू द्या. ऑटोमॅटिक अभ्यास होतो. तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी मनातल्या मनात करसान की हो मंडेला हे अभ्यास, ट्यूजडे, नाहीच होत. जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा डोकं तुमचं स्वतःला ऑर्डर देत असतं की बेटा लिहिलंय आता करायचंय. मग तेव्हा जेव्हा ऑर्डर येते ना तेव्हा माणूस काम करतो.
म्हणून ह्या गोष्टीसाठी तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट क्लिअर अँड क्लिअर सांगतो. या गोष्टी मला असं वाळून गिळून एकदम मोठं काहीच नाही करून सांगायचं व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्ट सिम्पल 5 मिनिटाचा, 5 मिनिटात सगळं डन. फक्त हे कसं आहे, सिम्पल सांगितलंय, तुम्हाला तसं फॉलो करणं आहे. आता तुम्ही म्हणता सर सगळं तुम्हीच करून द्या, आम्हाला टाइम टेबल काढून द्या. नाही ना पॉसिबल बा. म्हणून आता टाइम टेबल काढ आणि हा जो टाइम टेबल बनेल त्या टाइम टेबलला फॉलो करण्याचा प्रयत्न कर. आणि जर तरी नाहीच बनला तर मग सोडून दे. मग तुला करायचंच नाहीये. मग तुला फक्त दिखावा करायचा आहे की नाही बा मी अभ्यास करतोय, मला टाइम टेबल काढायचं आहे, असं आहे नाहीये. तू जस्ट सिरियस होण्याचं नाटक करतोय, स्वतःसोबत खोटा बोलतोय. आणि स्वतःसोबत जो पण खोटा बोलतोय त्याच्यापेक्षा बर्बाद आयुष्यात कोणीच नाही झालेलं आजपर्यंत. म्हणून कोणासोबतही खोटं बोला, हे करा ते करा, पण जर तुम्ही स्वतःसाठी बोलसाल की मला करायचं आहे पण माझा टाइम सेट नाही होत आहे, हे नाही होत आहे, हे कारण आहे बाळा. आणि हे तुला डायरेक्ट बर्बाद करून टाकतील. फर्स्ट टर्मच्या बाद असं डिमोटिवेट होसान की कधीच उठल्या जाणार नाही. म्हणून हाच चान्स आहे, हेच 20-22 दिवस आहे, करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. म्हणून एवढे आवर्स काढायचे आहे म्हणजे काढायचेच आहे सेल्फ स्टडीसाठी. मग यासाठी मी एखाद दिवस स्कूल जर मिस केलं तरी चालून जाईल. जर मला माहिती आहे की ट्युशन क्लासमध्ये माझं होत नाहीये तसं बी काही, त्याच्यापेक्षा माझं ऑनलाईन होत आहे, मी ऑनलाईनच करेल. मग तुम्ही कसं प्लॅन करता, काय करता ते तुमच्यावर डिपेंड करते. मग तुमचा प्लॅन स्वतः बनवा. कसा बनवायचा मी तुम्हाला सांगितलं. चलो भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत आता व्हिडिओ एडिट करतो आणि तुमचे टास्क बनवतो आणि एक 1 शॉट व्हिडिओ पण बनवतो. पहा बरं, काढला की टाईम. कुठून काढला? झोपेतून काढला, पण तुम्हाला काढावाच लागेल. चलो बाय बाय बाय.